नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पवनार। बघा, हा आश्रम वर्धा या जिल्ह्यामधला तो आश्रम आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी बघा हाफकिन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील हाफकिन ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती मराठीची बोलीभाषा बोलली जाते? बघा, धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती मराठीची बोलीभाषा बोलली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। या ठिकाणी बघा अहिराणी मराठीची बोलीभाषा प्रामुख्याने बोलली जाते। प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले बांबूची वने खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा बांबूची वने मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? बघा, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक बांबूची वने, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा चंद्रपूर आणि गडचिरोली बघा या 2 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक बांबूची वने प्रामुख्याने आढळतात। प्रश्न क्रमांक 5 बघा, पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशाने झाली? बघा, पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पश्चिम घाटाची बघा निर्मिती प्रामुख्याने प्रस्तरभंग बघा या कारणामुळे झालेली आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये प्रामुख्याने प्रतिरोध या प्रकारचा पाऊस हा पडत असतो। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मराठवाडा बघा या प्रादेशिक भागामध्ये सर्वात कमी या ठिकाणी वने आढळतात। प्रश्न क्रमांक 8 बघा, महादेव डोंगर रांगामुळे खालीलपैकी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली? बघा, महादेव डोंगर रांगामुळे खालीलपैकी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील महादेव डोंगर रांगामुळे बघा कृष्णा आणि भीमा या 2 नद्यांची खोरी वेगळी प्रामुख्याने झालेली आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत? गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावरचे किल्ले आहेत? बघा, गाविलगड, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सातपुडा या पर्वतावरचे या ठिकाणी प्रमुख किल्ले आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बघा दहिसर नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, केंद्र शासनाने बघा अतिमागास म्हणून जाहीर केलेली बघा या ठिकाणी कातकरी ही जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, बघा कातकरी बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, कातकरी बघा ही आदिवासी जमात या ठिकाणी बघा रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रोजगार हमी योजना सुरू करणारे महाराष्ट्र बघा हे देशामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे?
बघा रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र बघा देशामधल्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ही खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था बघा या ठिकाणी नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणजे बघा चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या या ठिकाणी टेकड्या आहेत? मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, मनसर टेकड्या नागपूर या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटना समितीने बघा भारताचा राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला होता? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा घटना समितीने बघा भारताचा राष्ट्रध्वज तर 22 जुलै सन 1947 या दिवशी तो संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती होती? बघा सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती? बघा सन 2011च्या या ठिकाणी बघा जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या 121 कोटी या ठिकाणी लोकसंख्या होती। प्रश्न क्रमांक 18 बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी? शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? बघा शिलाँग बघा हे शहर त्या ठिकाणी मेघालय या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मल्याळम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे? मल्याळम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे? मल्याळम बघा मल्याळम बघा ही भाषा प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये बोलली जाते। प्रश्न क्रमांक 20 बघा हजारीबाग बघा हे भारतामधलं बघा एक राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हजारीबाग बघा हे भारतामधलं एक राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हजारीबाग बघा हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या एका नदीचा उगम होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी बघा कावेरी या नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 22 बघा सुरत बघा हे भारतामधलं एक महत्त्वाचं शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत बघा हे भारतामधलं बघा एक महत्त्वाचं शहर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सुरत बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मयूराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा मयूराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मयूराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, काक्रापारा बघा हा अणुविद्युत प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा रबर उत्पादनामध्ये देशामध्ये बघा केरळ हे राज्य रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रजत क्रांती म्हणजेच सिल्वर रिव्होल्यूशन बघा रजत क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती आहे? बघा रजत क्रांती बघा प्रामुख्याने अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं आहे? बघा राणीगंज बघा या ठिकाणी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये या ठिकाणी दगडी कोळसा क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण? बघा सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, हिरालाल कनिया बघा सर्वोच्च न्यायालयाचे
पहिले या ठिकाणी सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? क्रमांक 30 बघा, उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित? उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील. उस्ताद बिस्मिल्ला खां बघा हे शहीनाई वादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चक्री बघा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधीचं लोकनृत्य आहे? चक्री बघा हे लोकनृत्य कोणत्या राज्यासंबंधीचं या ठिकाणी लोकनृत्य आहे? चक्री बघा चक्री बघा हे लोकनृत्य राजस्थान या राज्यासंबंधीचं या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? राजा केळकर बघा हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. राजा केळकर बघा हे वस्तुसंग्रहालय पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य? भारतामध्ये बघा लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये बघा लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश बघा हे राज्य लोकसंख्येने सर्वात मोठे ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले प्रसिद्ध स्थळ हवा महल खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? हवा महल खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा हवा महल बघा या ठिकाणी जयपूर जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे या ठिकाणी प्रसिद्ध हवा महल आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उदगमंडलम बघा उदगमंडलम बघा हे भारतामधलं थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा उदगमंडलम बघा हे भारतामधलं थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंदीगड हे शहर खालीलपैकी कोणत्या एका टेकड्याच्या पायथ्याशी आहे? बघा चंदीगड हे शहर खालीलपैकी कोणत्या टेकड्याच्या पायथ्याशी आहे? बघा चंदीगड बघा हे शहर शिवालिक टेकड्याच्या पायथ्याशी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले युरेनियमच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्रामुख्याने आढळतात? भारतामध्ये विचारले बघा युरेनियमच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्रामुख्याने आहेत? बघा भारतामध्ये बघा युरेनियमच्या खाणी जादूगोडा जे की झारखंड या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी युरेनियमच्या खाणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा सर्वात अधिक मीठ खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा मिळवले जाते? भारतामध्ये विचारले सर्वात अधिक मीठ खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये मिळवले जाते? बघा गुजरात या राज्यामध्ये बघा सर्वात अधिक या ठिकाणी मीठ हे मिळवले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्यासागर सेतू हा खालीलपैकी कोणत्या एका नदीवर बांधण्यात आलेला आहे? विद्यासागर सेतू खालीलपैकी कोणत्या एका नदीवर बांधण्यात आलेला आहे? बघा विद्यासागर बघा हा सेतू त्या ठिकाणी हुगळी नदीवर तो या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अवघा 32 चौरस किमी विस्तार असलेला भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता? बघा भारतामधला विचारले सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा भारतामधला बघा सर्वात लहान संघराज्य प्रदेश म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हा भारतामध्ये या ठिकाणी सर्वात लहान या ठिकाणी संघराज्य प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या 2 शहरांचा निर्देश जुळी शहरे म्हणून करता येईल? बघा जुळी शहरे म्हणून खालीलपैकी कोणत्या 2 शहरांचा निर्देश करता येईल? बघा जुळी शहरे म्हणजे बघा कोणती असतील? बघा हैदराबाद सिकंदराबाद बघा हे 2 शहरे जुळी शहरे म्हणून या ठिकाणी निर्देश करता येईल. प्रश्न क्रमांक मत्स्य उत्पादनामध्ये विचारले देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा मत्स्य उत्पादनामध्ये बघा देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे बघा तर या ठिकाणी तामिळनाडू बघा राज्य देशामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. उत्तर गोलार्धामध्ये बघा भारत देशाचं स्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी बघा खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी बघा दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये विचारले पृथ्वीनंतर येणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे?
बघा सूर्यमाले बघा पृथ्वीनंतर बघा येणारा ग्रह म्हणजेच तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 मंगळ ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये ऑक्सिजन बघा या वायूचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते. बघा वातावरणामध्ये बघा ऑक्सिजन या वायूचं प्रमाण बघा 21% या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला आहे. सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला आहे. बघा सूर्य बघा हा प्रामुख्याने बघा हायड्रोजन आणि हेलियम बघा या वायूपासून बघा सूर्य या ठिकाणी बनलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती होण्यासाठी बघा वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण आवश्यक आहेत. राष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी खालीलपैकी किती वर्ष पूर्ण आवश्यक आहेत. बघा राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण आवश्यक या ठिकाणी पाहिजेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटक राज्यांची कार्यकारी आदेश खालीलपैकी कोणाच्या नावाने काढली जातात. बघा घटक राज्यांचे कार्यकारी आदेश कोणाच्या नावाने काढले जातात. बघा घटक राज्यांचे बघा कार्यकारी कायदे या ठिकाणी आदेश असतात बघा ते राज्यपालांच्या नावे या ठिकाणी काढले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलीस निरीक्षक बघा हे पद खालीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे. बघा पोलीस निरीक्षक बघा हे पद वर्ग 1 मध्ये या ठिकाणी पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता शब्द आहे. बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे नीरज या ठिकाणी आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. भूपाल बघा भूपाल म्हणजे बघा राजा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. अनुकूल बघा अनुकूलचा बघा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा बघा या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा म्हण आहे. म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे बघा पराभूत करणे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले बघा महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता. बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे. बघा महाराष्ट्रामधला बघा पहिला पूर्ण साक्षर जिल्हा म्हणजे त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. भारतामधले पहिले कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले. बघा भारतामध्ये विचारले पहिले कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. बघा कोलकाता या ठिकाणी बघा भारतामध्ये पहिल्यांदा कोर्ट स्थापन करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमा कोरेगाव बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे. भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे. बघा भीमा कोरेगाव बघा हे ठिकाण तर या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आनंदवन बघा ही कुष्ठरुग्णांसाठी काम करणारी संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आनंदवन बघा ही कुष्ठरुग्णांसाठी काम करणारी संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र पोलीस भरती बघा आपल्याकडे बघा 10,000 प्रश्नाचं बघा अशाच बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला बघा 10,000 प्रश्नाचं PDF मराठी व्याकरणचं PDF एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF मागील सर्व पेपर असे सर्व काही IMP PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.